तुम्हाला माहीत आहे का, अगदी झोपेत सुद्धा तुम्ही काहीही न बोलता ईश्वराचा जप करू शकता. श्री समर्थ रामदास स्वामींनी दासबोधात सांगितलेला हा अजपाजप नेमका काय आहे, हे जाणून घेऊया या समासामध्ये. श्रीराम शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सार्थ श्री दासबोध दशक 17वा, समास 5वा, अजपा निरूपण. मंडळी, श्री समर्थांनी या समासामध्ये अजपा जपाचा थोडक्यात परामर्श घेतला आहे. खरे सांगायचे म्हणजे साधकाच्या दृष्टीने अजपाजपाचे महत्त्व सांगावे तेवढे थोडेच आहे. वेद, उपनिषदे, न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, तंत्र आणि बौद्ध दर्शन या सर्वांमध्ये अजपाजपाचे महत्त्व आढळते. जपा शब्द जप धातूपासून बनतो. जप म्हणजे मंत्र इत्यादी मनात म्हणणे. आपण होऊन न करता जो जप आपोआप चालतो तो अजप होय. त्यास गायत्री म्हणतात. अजपाम नामम गायत्रीम जीवो जपती सर्वदा. गायत्री स्त्रीलिंगी म्हणून अजपा असे रूप बनते. आपण प्रयत्न न करता जो आपोआप जप होतो त्यास अजपाजप असे म्हणतात. हंस किंवा हंसो या मंत्राला अजपा नाव आहे. विद्यारण्य मुनींच्या सर्व दर्शन संग्रहामधील पातंजल दर्शनावर भाष्य करताना अभ्यंकर शास्त्री लिहितात, अजपा मंत्रेती स्वभावसिद्धम एवायम श्वास प्रश्वास स्वरूपः अजपा मंत्रः. स्वभावसिद्धत्वात् न अयम इतर मंत्रवत जप्यते तेन अजपा इति उच्यते. तत्र श्वास प्रश्वासयोः हंसः इति भावना क्रियते. बाहेर याचा अर्थ असा आहे की बाहेरचा वायू आत घेणे हा श्वास, तर आतील वायू बाहेर सोडणे हा प्रश्वास. श्वास घेताना सोकार, तर श्वास सोडताना हंकार होतो. सोकार शक्तिरूप आहे, तर हंकार शिवरूप आहे. हंस व सोहम दोन्ही एकच समजावे. मरा जेव्हा अजपा झाला तेव्हा तोच आपोआप राम राम झाला. त्याने वाल्याचा वाल्मिकी झाला. तसेच सोहम आणि ओंकार दोन्ही एकच आहेत. सोहम प्रणवरूप आहे. प्रत्येक जीव सर्व देहाला, सर्व अवयवांना व्यापून सोहम सोहम करीत हृदयात राहतो. भक्तिमान योग्यांना प्रणवजप अतिप्रिय असतो. प्रणवामध्ये परमेश्वराची भावना करून रात्रंदिवस योगी लोक भक्तिपूर्वक प्रणवाचा जप करतात. ज्ञानप्रधान वेदांती लोक परमेश्वराशी तदाकार भावनेने अहोरात्र सोहमचा जप करतात. स्वर साधना करणारे काही लोक केवळ कुंभक करून अजपा जपतात. अशा जपाने त्यांना त्रिकाल ज्ञान होते, अलौकिक सिद्धी प्राप्त होतात आणि अखेर मोक्ष मिळतो. अजपाजप करणारे अद्वैत वेदांती सगुण ब्रह्माची अभेदाने उपासना करतात. त्यास अहंग्रहोपासना असे म्हणतात. या उपासनेतील जपाने जीव चटकन स्वरूपमय होऊन जातो. निरनिराळ्या सगुण देवतांची उपासना करणारे भक्तिमार्गी संत अखंड नामस्मरण करतात. सतत अभ्यासाने त्यांना नामाचा अजपाजप साधतो आणि प्रेमसमाधीचा अनुभव येतो. पुढे त्यांचे नाम आपोआप 24 तास अखंड चालते. वाणी 4 प्रकारच्या आहेत. त्यापैकी परावाणी केवळ मूळ संकल्परूप, स्फुरणरूप, उन्मेषरूप किंवा शिवशक्तिरूप असते. ती भावमय, शांत, स्वस्थ व आनंदमय अशी अनुभवास येते. तिच्यामध्ये केवळ आनंदाचे भान राहते. तिच्यातून प्रथम नाद येतो. तो प्रणवरूप किंवा ओंकारमय असतो. वेदांचे तो सनातन बीज असून महद आकाश त्याचे वसतिस्थान आहे. यास नादब्रह्म म्हणतात. पश्यंती रूप नादब्रह्म अर्थप्रधान असते. सर्व चराचराला व्यापून उरते. सूक्ष्म नादरूपाने प्रत्येक जीवाच्या अंतर्यामी ते वास्तव्य करते. नादश्रवणाचा अभ्यास करणारे साधक कानात कापसाचे बोळे घालून ध्यानात आतील प्रणवनाद ऐकतात.
ते नादश्रवण मंद झाले की स्वरूप प्रचिती मंद झाली असे समजावे. श्री समर्थ या समासामध्ये आपल्याला असे सांगतात की रोज 24 तासात आपले 21,600 श्वास प्रश्वास होतात. हीच अजपाजपाची संख्या होय. स्वराचे जन्मस्थान आत आहे. एकांतात मौन धरून बसावे व आत लक्ष द्यावे म्हणजे सोहम सूक्ष्मनाद ऐकू येतो. स्वरांचे जन्मस्थान आत आहे. एकांतात मौन धरून बसावे व आत लक्ष द्यावे म्हणजे सोहमचा सूक्ष्मनाद ऐकू येतो. उच्चार तर नाही पण शब्द तर असतो. सोहमला ध्वनी नाही म्हणून तो सहज शब्द होय. श्वास घेताना आणि सोडताना श्वास घेताना सो आणि सोडताना हम असा सोहम मंत्र अजपामध्ये चालतो. हा शब्द मागे टाकून सूक्ष्मात जाणारा तो खरा मौनी होय. सर्व जीवाच्या अंतर्यामी अजपा असते. आपल्यामधील अजपा आपण अगदी सहज बघावी. अंतरात्म्याला सहज बघावे. कष्टाने बघू नये. त्याचे दर्शन झाले की ध्यान सहज घडते. माणूस सहजपणे वागला की अंतरात्मा प्रसन्न होतो. समजा एखाद्या माणसाच्या घरामध्ये आजूबाजूला द्रव्य गुप्तपणे भरलेले आहे पण ते माहीत नसल्याने तो दारिद्र्य भोगतो. आपल्या घरात द्रव्य भरलेले आहे ही समजूत पटण्यासच कष्ट पडतात, नंतर ते मिळवण्यास कष्ट पडत नाहीत. त्याचप्रमाणे आपल्या अंतर्यामी अजपा भरलेली आहे हे काही केल्या उमजत नाही. ती समजूत एकदा पटली म्हणजे मग अजपा साधने कठीण नाही. श्रीराम 21 सहस्र सासे जपात नेमून गेली ते अजपा विचार पाहता सोपा सकळ काही. मुखी नासिकी असी जे प्राणी तयास अखंड येणे जाणे याचा विचार पाहणे सूक्ष्मदृष्टी. मुळी पाहता एक स्वर त्याचा तार मंद्र घोर त्या घोराहून घोर सूक्ष्म विचार अजपाचा. सारी गम पदनीस सरी मातृका सायास प्रथम स्वरे मातृकास म्हणून पहावे. आपण शब्द बोलतो त्याचे मूळ आपल्या अंतर्यामीच असते. एकांतात बसावे आणि बाहेरील शब्दमूळ शोधावे. दिवसाच्या 24 तासात माणसाचे 21,600 श्वास आणि प्रश्वास होतात. हा नैसर्गिक जप आहे. यास अजपा जप म्हणतात. विचार करून पाहिले तर यात काहीच कठीण नाही. तोंड व नाक यात प्राणाचे राहणे असते. प्राण सारखा जातो आणि येतो याविषयी सूक्ष्म विचार करावा. प्रश्न उपनिषदात पुढील मंत्र आहे. मुख नासिकाभ्याम प्राणः स्वयं प्रातिष्ठते. याचा अर्थ असा आहे की मुख आणि नासिका यांच्याद्वारा बाहेर पडणारा प्राण डोळे व कान यात प्रतिष्ठित होतो. शरीर जिवंत आहे तोपर्यंत प्राणाचे अखंड येणे जाणे चालते. श्वास प्रश्वास इतका नैसर्गिक आणि सहज होतो की त्यामध्ये काही गूढ रहस्य असेल अशी शंका सुद्धा माणसाला येत नाही. म्हणून त्याचा सूक्ष्मदृष्टीने विचार करावा असे श्री समर्थ आपल्याला सांगतात. मुळामध्ये स्वर हा एकच आहे. तार म्हणजे उच्च स्वर आणि मंद्र म्हणजे मध्य स्वर आणि घोर म्हणजे खालचा स्वर असे स्वराचे विभाग आहेत. घोर किंवा खालच्या स्वराहून अजपा अधिक सूक्ष्म असते. नाभीच्या ठिकाणी परावाणीमध्ये जे अतिशय सूक्ष्म स्फुरण होते त्यास उन्मेष असे म्हणतात. ते स्फुरण हृदयात आले म्हणजे पश्चंतीमध्ये उतरते तेथे त्यास ध्वनी म्हणतात. ध्वनी सूक्ष्मच असतो, केवळ अर्थरूप असतो. ध्वनी कंठामध्ये आला म्हणजे मध्यमेत शिरतो तेथे त्यास शब्दाची पूर्वावस्था प्राप्त होते. त्यास नाद म्हणतात. नाद अखेर मुखात प्रवेश करतो आणि वैखरीमधून प्रकट शब्द बाहेर पडतात. तार स्वर हा मध्य नादाच्या दुप्पट प्रमाणाचा स्वर असतो. त्याचा स्पर्श डोक्याच्या टाळूपर्यंत म्हणजे सहस्त्र कमलदलापर्यंत असतो. सहस्त्र दल कमलापर्यंत होतो. मध्य स्वर माणसाच्या हृदयातून निघतो. त्याचा स्पर्श अनाहत चक्राला होतो आणि घोर स्वर माणसाच्या नाभीपासून निघतो. त्याचा स्पर्श सूर्यचक्राला किंवा मणिपूर चक्राला होतो. घोर स्वरालाच खर्ज म्हणतात. अजपाजप त्याहूनही सूक्ष्म असून एका प्रकारे तो सर्व शरीरभर व्यापून असतो. गायनशास्त्रामध्ये सारे ग म प ध नि सा हे 7 स्वर आहेत. षडज, ऋषभ,
गांधार, मध्यम, पंचम, धैवत व निषाद ही 7 स्वरांची नावे आहेत. प्रथम सप्तकातील सा पासून आरंभ करावा आणि दुसऱ्या सप्तकातील रे पर्यंत स्वरमातृका प्रयत्नाने म्हणून पाहाव्यात. गायनशास्त्रामध्ये सा रे ग म प ध नि सा हे 7 स्वर आहेत. षडज, ऋषभ, गांधार, मध्यम, पंचम, धैवत व निषाद ही 7 स्वरांची नावे आहेत. प्रथम सप्तकातील सा पासून आरंभ करावा आणि दुसऱ्या सप्तकातील रे पर्यंत स्वरमातृका प्रयत्नाने म्हणून पाहाव्या. अशा रीतीने चढते उतरते स्वर म्हणून पाहावे. तसे म्हटल्यास परावाचेच्या अलीकडे म्हणजे बेंबीच्या वर आणि पश्चंतीच्या खाली म्हणजे हृदयाच्या खाली स्वरांचे जन्मस्थान आहे असे आढळून येईल. तेथून स्वर उत्पन्न होतो. एखाद्या अगदी निवांत ठिकाणी बसावे, मन स्वस्थ असावे आणि तेथे हे सगळे नीट लक्ष देऊन पाहावे. अखंड येणाऱ्या व जाणाऱ्या वायूवर लक्ष ठेवावे. एकांतामध्ये मौन धरून बसावे आणि सावधपणे श्वास व प्रश्वासाच्या येजाकडे लक्ष द्यावे. तेव्हा आपल्याला असे प्रत्ययास येईल की श्वासाच्या येण्या जाण्यामध्ये सोहम सोहम असे शब्द होत आहेत. आपणहून प्रयत्न न करता, उच्चार न करता जे हे शब्द ऐकू येतात ते सहज शब्द समजावे. आपल्या जन्मापासून ते आपल्याबरोबर असतात. त्या शब्दांचा उच्चार झालेला समजतो, परंतु त्यांना ध्वनीचे व्यक्त स्वरूप नसते. सोहम सोहम असे होणारे सहज शब्द जो मागे टाकून बसतो तो खरा उत्तम मौनी होय. हे साधण्यासाठीच योगाभ्यासाची खटपट असते. एकांतात बसून सोहम सोहमचे हे सहज शब्द ऐकत असता ऐकणारा मी वेगळेपणाने राहतो. मी सोहम शब्द ऐकतो ही वृत्ती असते आणि जोपर्यंत वृत्ती आहे तोपर्यंत मनाचा लय झालेला नाही हे स्पष्ट समजावे. जोपर्यंत मनोलय झाला नाही तोपर्यंत खरे मौन साधले नाही हेही उघड आहे. म्हणून सहज शब्द ऐकण्याची वृत्ती लीन करून जो निवृत्ती बनतो तो उत्तम मौनी असतो. अशी वृत्तीरहित शांत अवस्था साधण्यासाठी योगाचा अभ्यास करतात. आपण मौन धरून एकांतात बसलो असता कोणता तरी शब्द उमटल्याचा भास होतो. आपण त्याला सोहम असे म्हणतो. श्री समर्थांचे म्हणणे असे की वास्तविक प्रत्येक प्राण्याच्या शरीरात केवळ श्वासप्रश्वासाची अखंड येजा चालू असते. त्या वायूच्या येजा करण्याच्या गतीला जो मंद व सूक्ष्म आवाज असतो त्यास आपण सोहम सोहम असे रूप देतो. आपण मनाने कल्पिलेला तो एक भासच आहे. श्वास घेताना सो असा सूक्ष्म आवाज होतो आणि श्वास सोडताना हम असा सूक्ष्म आवाज होतो. अशा रीतीने अखंड सोहम सोहम शब्द चालतो. यावर विचार करायचा म्हटले तर त्याचा विस्तार फार मोठा आहे. स्वेदज, उद्भिज, जारज आणि अंडज असे 4 खाणींमधील जे देहधारक प्राणी आहेत त्या सर्वांना श्वासोच्छ्वास आहे. श्वासोच्छ्वासा वाचून देहधारक प्राणी जगूच शकत नाही. वनस्पतींना देखील प्राणवायूची गरज असते. त्यांच्यामध्ये जीवनकला असते हे संत जाणतात. अशा रीतीने सर्व सजीव प्राण्यांमध्ये श्वासप्रश्वासाबरोबर अजपा चालू असते. ही विनासायास होणारी अजपा फक्त जाणत्यांनाच आकलन होते. सहज चालणारी ही अजपा सोडून कष्टाच्या साधनाईमागे जाऊ नये. देव आपले स्वस्वरूप असल्याने तो आपल्यापाशी सतत अगदी सहज असतोच असतो. सायासाने व कष्टाने निर्माण केलेला देव तुटतो, फुटतो व नाश पावतो. नाशवंत देवावर कोणी विश्वास ठेवीत नाही. जगतामध्ये अंतर्यामीपणाने राहणाऱ्या अंतरात्म्याचेच दर्शन सहज घडते. त्याचे ध्यान अखंड राहणे हेच त्याचे दर्शन होय. त्या अंतरात्म्याच्या इच्छेने सगळे प्राणी मात्र वागतात. प्रत्येक प्राण्याच्या अंतर्यामी वास करणाऱ्या अंतरात्म्याचे दर्शन घडण्यास सायासाचे कारण नाही असे श्री समर्थांचे स्पष्ट मत आहे. त्यांच्या इच्छेने सगळे काही घडून येते ही संपूर्ण खात्री होऊन त्याच्या अस्तित्वाची अखंड जाणीव राहणे हेच त्याचे दर्शन होय. जगामधील दृश्य पदार्थांच्या व्यवहारामध्ये आपण आपल्या देहबुद्धीमुळे किंवा अज्ञानामुळे कार्यकारण भाव शोधित राहतो. पण हा कार्यकारण भाव भ्रामक असून सर्वांचे मूळ कारण केवळ एक अंतरात्मा आहे
याचा प्रत्यय घेणे हे साधकाचे खरे साधन आहे. जगामध्ये घडणाऱ्या साऱ्या घटना अंतरात्म्याच्या इच्छेने घडतात अशी बालंबाल खात्री झाली की उपासना फळाला आली असे समजावे. जगामध्ये घडणाऱ्या साऱ्या घटना अंतरात्म्याच्या इच्छेने घडतात अशी बालंबाल खात्री झाली की उपासना फळाला आली असे समजावे. अज्ञानाला मागे सारून ज्ञानामध्ये प्रवेश करण्याचे हे महाद्वार आहे. अंतरात्म्याचे समाधान होईल असे खाणेपिणे प्रत्येक प्राण्याचे घडत असते. त्याचप्रमाणे जे सांडते, लवणते, हरवते ते देखील अखेर अंतरात्म्याला समर्पण होते. प्रत्येक प्राण्याच्या पोटामध्ये अग्नी नारायण वास करतो. त्या जठर अग्नीला सर्वजण आहुती देतात. अशा रीतीने सर्व प्राणी त्या अंतरात्म्याच्या आज्ञेतच वागतात. भूक लागली की अंतरात्मा आहार मागतो. त्याने मागितलेला आहार त्यास देणे म्हणजे त्याची आज्ञा पालन करणेच होय. आपण अंतर्यामी अंतरात्मा अगदी सहज आहे. आपल्या अंतर्यामी अंतरात्मा अगदी सहज आहे. त्याचा जप ध्यान सहज चालले पाहिजे. आपले सहज बोलणे चालणे हीच त्याची स्तुती व स्तवन होणे अवश्य आहे. अशा रीतीने जे सहज घडेल ते भगवंताला मान्य होते. सहज अवस्था हे परमार्थाचे ध्येय समजावे. सहजपणामध्ये कर्तेपणाचा अभिमान नाही. अमुक व्हावे व अमुक न व्हावे असा आग्रह नाही. हे मिळावे व ते टाळावे अशी तळमळ नाही. आपण पाण्याला वाट लावावी तसे पाणी विना तक्रार वाहते. त्याचप्रमाणे जगातील घटना प्रवाहात देहाला सोडून द्यावा. भगवंत त्यास जिकडे नेईल तिकडे आपण त्याच्या मागे बिनबोभाटपणे जावे. हेच सहज अवस्थेचे रहस्य आहे. कशीही परिस्थिती प्राप्त झाली तरी अशा माणसाचे समाधान अभंग राहते. ही सहज अवस्था काय आहे हे समजण्यासाठी साधकांना अनेक कठीण साधने करावी लागतात. अनेक साधने केल्याखेरीज सहज अवस्था कशी असते ते चटकन समजणे जमत नाही. सामान्य माणसाची स्थिती कशी झाली आहे त्याचे वर्णन एका दृष्टांताने करून श्री समर्थ रामदास स्वामी समजून देतात. द्रव्य आहे ते पुरून ठेवलेले आहे. त्याची जागा चुकली की द्रव्य असून दारिद्र्य येते. माणूस ज्या ठिकाणी बसतो त्याच्या खालीच द्रव्य तळाशी असते. त्याचा व्यवहार वर चालतो. त्याला बिचाऱ्याला माहीत नसतं, त्यामुळे तो दारिद्र्य भोगतो. तळघरामध्ये खूप द्रव्य असते. भिंती, खांब व तुळ्या द्रव्यांनी भरलेल्या असतात. असे सभोवती द्रव्य भरलेले असून हा त्यामध्ये दरिद्रीपणाने राहतो. आजूबाजूला संपत्ती भरलेली असून तिच्यामध्ये भाग्यहीन माणूस असतो. तेव्हा त्याचे करंटेपण अधिकच उठून दिसते. परमानंद स्वरूप परमात्म्याने हा केवढा मोठा चमत्कार केलेला आहे. अंतरात्मा देहाच्या आत व बाहेर सर्व ठिकाणी गच्च भरलेला आहे. असे असून त्याच्या अज्ञानामुळे माणूस जगामध्ये दुःख भोगीत दिवस काढतो. असा त्याच्या सांगण्याचा मुख्य भावार्थ आहे. व्यवहारामध्ये ज्याप्रमाणे श्रीमंत माणूस ऐश्वर्य भोगतो आणि दरिद्री माणूस त्याच्याकडे नुसता बघत राहतो, त्याचप्रमाणे परमार्थात जो विवेकशील आहे तो भगवंताचा आनंद भोगतो व जो विवेकशील नाही तो त्याच्यामध्ये आशाळभूतपणे नुसता बघत राहतो. विवेकशील माणूस दृश्यातून निवृत्त होऊन अंतरात्म्यास ओळखतो, तर अविवेकी माणूस दृश्यामध्ये प्रवृत्त होऊन नाना प्रकारची प्रापंचिक दुःखे भोगतो. ज्याच्या अंतर्यामी नारायण होऊन वस्ती करतो त्याला लक्ष्मी कमी पडणे शक्यच नाही. म्हणून लक्ष्मी ज्याच्या अधीन आहे तो नारायण आपण घट्ट धरून ठेवावा. जेथे शिव तेथे शक्ती, जेथे नारायण तेथे लक्ष्मी, जेथे कृष्ण तेथे राधा, जेथे राम तेथे सीता या पौराणिक कल्पनांचा उपयोग करून श्री समर्थांना सांगायचे आहे की ज्याने अंतरात्मा वश करून घेतला त्याला जीवनात काही उणे पडत नाही. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे अजपा निरूपण नाम समास 5वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट, लाईक, शेअर करा आणि पुढील व्हिडिओसाठी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. श्रीराम.